तर 96 लाख खोटे मतदार असतील तर याचे पुरावे द्या, निवडणूक आयोग कारवाई करेल असा सल्ला मंत्री शंभूराज देसाईंनी जो आहे तो राज ठाकरेंना दिला। तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडूपच्या वॉर्डातून पालिका निवडणुकीत निवडणूक लढवावी आणि निवडून येऊन दाखवावा असं टोला जो आहे तो देसाईंनी लगावलेला आहे। 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये समावेश केले तर बघा त्याला काहीतरी एव्हिडन्स दिला पाहिजे, पुरावा दिला पाहिजे की अशा ज्या काही कंप्लेंट्स या शिष्टमंडळाने केलेल्या आहेत त्याची चौकशी करा, त्याची स्क्रुटिनी करा आणि त्याचा अहवाल द्या। ही प्रोसिजर आहे हो। त्यामुळे तुमच्याकडे पुरावा असेल तर द्या, चुकीचं असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल, नसेल चुकीचं तर नाही करणार। आम्ही लोकांच्यातनं निवडून आलोय म्हणा, लोकांच्यातनं मतदान मतपेटीतलं मतदान घेऊन लोकांनी बहुमतानं आम्हाला निवडून दिले। संजय राऊतांसारखं बॅकडोर एंट्री राज्यसभेवर 20-20 वर्ष केलेली नाही म्हणा। तुम्ही एकदा भांडूपच्या वार्डातनं संजय राऊतांना म्हणा तू खासदारकीचा राजीनामा दे आणि भांडूपच्या महानगरपालिकेच्या वार्डातनं नगरपालिकेला निवडून येऊन